आता जर तुम्हाला व्हॅलिडेशन करायचं असेल तर HTML5 चे व्हॅलिडेशनचे जे काही रूल्स असतात ना ते इथं आपण वापरू शकतो. मी आता हे सगळं क्लोज करते. रजिस्ट्रेशनच्या फॉर्मला येते ऍपमध्ये. रजिस्टर हा कोड आहे आपला. मग रजिस्ट्रेशनचा जो कोड आहे हा इथं कुठले कुठले येणार? रिक्वायर्ड व्हॅलिडेशन येणार. रिक्वायर्ड व्हॅलिडेशन देतो की आपण. नेम. देन पॅटर्न व्हॅलिडेशन देणार. काय येणार इथं? काय काय अलाउड आहे? स्मॉल ए टू झेड, कॅपिटल ए टू झेड, आणि इथे येणार प्लस. पॅटर्न नावाचं व्हॅलिडेशन झालं. देन ऍड्रेसला येणार रिक्वायर्ड व्हॅलिडेशन. देन सिटीला पण रिक्वायर्ड व्हॅलिडेशन. HTMLचं व्हॅलिडेशन आपण वापरायचं इथं. कॉन्टॅक्टला पण रिक्वायर्डचं व्हॅलिडेशन. आणि पॅटर्न इज इक्वल टू पहिला जो डिजिट आहे तो 6 to 9 मधला पाहिजे. पुढचा डिजिट 0 to 9 मधला पाहिजे. कर्ली ब्रॅकेटमध्ये 9. हा पॅटर्न ईमेलसाठी झाला. ईमेलला फक्त रिक्वायर्डचं व्हॅलिडेशन येतं. पासवर्डला पण फक्त रिक्वायर्डच व्हॅलिडेशन देऊयात. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे की तो फॉर्म व्हॅलिड आहे की नाही तो चेक करायचा आहे. तर मग इथं मी लिहिणार हॅश रेक फॉर्म. हे व्हेरिएबल तयार करतं. इज इक्वल टू NG फॉर्म. हॅश रेक फॉर्म इज इक्वल टू NG फॉर्म. म्हणजे इथं रेक फॉर्म नावाचा एक व्हेरिएबल तयार होणार आहे जो NG फॉर्म म्हणजे हा अख्खा फॉर्म त्याच्यात कन्सिडर केला जाणार आहे. देन जे टेक बॉक्सेस आहेत की नाही त्यांना पण तुम्ही हॅश करून व्हेरिएबल तयार करायचं. कसं करायचं बघा. हॅश नेम इज इक्वल टू NG मॉडेल असं लिहायचं. नेम इज इक्वल टू NG मॉडेल. हॅश नेम इज इक्वल टू NG मॉडेल. आणि त्या टेक्स्टबॉक्सच्या खाली एक डिव घ्यायचा. डिव स्टार NG इफ. हा कधी दिसणार? जेव्हा रेक फॉर्म डॉट नेम डॉट व्हॅलिड. म्हणजे जर तो फॉर्म व्हॅलिड नसेल. NG प्लेअर का दाखवतोय? कारण कॉमन मॉड्यूल पाहिजे आपल्याला. कॉमन मॉड्यूल. व्हॅलिडला काय दाखवतोय? इनव्हॅलिड म्हणते. हॅश नेमच दिलंय ना. तर डायरेक्टच ऍक्सेस करूयात. नॉट नेम डॉट व्हॅलिड म्हणजे नेम व्हॅलिड नसेल तर हा डिव दिसणार. आणि स्टाईल इज इक्वल टू कलर कोलन रेड. म्हणजे हा डिव कधी दिसणार? जर नेम व्हॅलिड नसेल तर. मग त्यात पण आता परत डिव येणार. कशासाठी? जर रिक्वायर्डची एरर असेल तर काय दाखवायचं? असं द्यायचं. नेम डॉट एरर्स. रिक्वायर्डची एरर असेल. रिक्वायर्डची एरर असेल तर हा डिव दिसणार. रिक्वायर्डची एरर असेल तर इथं म्हणणार मी नेम कॅनॉट बी ब्लँक. बघू बरं. हे बघा इथं दिसतंय नेम कॅनॉट बी ब्लँक आणि नेम दिलं की ते जाते. नेम व्हॅलिड नसेल तर हा डिव दिसणार. त्यात मग मी एररचा प्रकार चेक केला की रिक्वायर्डची एरर असेल तर हा दिसणार. पॅटर्नची एरर असेल तर हा दिसणार. नेम कॅन कंटेन ओनली अल्फाबेट्स. अल्फाबेट सेम असंच आता मग मी सगळ्यांसाठी वापरणार. हा डिव कॉपी करून घेते. या टेक्स्ट बॉक्सच्या नंतर पेस्ट करते.
आता इथं ऍड्रेस आहे, हॅश ऍड्रेस इज इक्वल टू एनजी मॉडेल. हॅशनी इथं व्हेरिएबल तयार होतं, लोकल व्हेरिएबल एनजी मॉडेल. इथं ते व्हेरिएबल तयार होतं आणि ते वापरायचं आता इथं. इथं ऍड्रेस डॉट व्हॅलिड आणि ऍड्रेस डॉट एरर्स डॉट रिक्वायर्डची एरर असेल तर इथं म्हणते ऍड्रेस कॅनॉट बी ब्लँक. त्याला पॅटर्न दिलेलाच नाही ऍड्रेसला, त्यामुळे हा डिव काढून टाक. देन सिटी. सिटीला पण नेम इज इक्वल टू सिटी आहे ना, तर हॅश सिटी इज इक्वल टू एनजी मॉडेल असं घेणार. आणि इथं पण तो डिव येणार, फक्त आता इथं काय येणार सिटी. सिटीला पण काय रिक्वायर्डच व्हॅलिडेशन आहे ना, बघायचं कुठलं व्हॅलिडेशन लिहिलंय, रिक्वायर्डचं लिहिलंय फक्त. सिटी कॅनॉट बी ब्लँक, पॅटर्नचं नाहीये, महाडीव काढून टाक. देन कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्टचा झाल्यानंतर पण डिव घेते. आता कॉन्टॅक्टला नेम इज इक्वल टू कॉन्टॅक्ट आहे, तर मग लिहिणार हॅश कॉन्टॅक्ट इज इक्वल टू एनजी मॉडेल. आणि मग आता इथं कॉन्टॅक्ट 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 contact can contain 10 digits. Contact must contain 10 digits. Then email ID ला पण. ईमेल आय ला नेम इज इक्वल टू ईमेल दिलंय, मग काय येणार हॅश इज इक्वल हॅश ईमेल इज इक्वल टू एनजी मॉडेल. आणि मग इथं मग काय येणार ईमेल. रिक्वायर्डचीच एरर आहे ईमेलला फक्त, पॅटर्नची एरर नाहीये. मग हा डिव काढून टाकतो दुसरा. आणि सेम असंच पासवर्डला पण रिक्वायर्डची एरर आहे. मग इथं नेम इज इक्वल टू पासवर्ड आहे, पुढं काय लिहायचं हॅश पासवर्ड इज इक्वल टू एनजी मॉडेल. आणि मग इथं ते यूज करायचं. पासवर्ड डॉट व्हॅलिड नसेल तर त्यात पण रिक्वायर्डचीच एरर आहे फक्त. पासवर्ड पासवर्ड कॅनॉट बी ब्लँक. ठीक आहे. आणि आता मग इथं सबमिट बटन आहे ना, ते डिसेबल झालं पाहिजे. मग मी इथे इथे डिसेबल्ड इज इक्वल टू नॉट रेक फॉर्म डॉट व्हॅलिड. म्हणजे जर फॉर्म व्हॅलिड नसेल तर ते सबमिट बटन डिसेबल होईल. बघा बघू आता. आता नाही बघा, हे सबमिट बटन डिसेबल आहे, सबमिट नाही होऊ शकत कारण आपण डिसेबलला सांगितलं की व्हॅलिड नाहीये. मग आता इथं नेम द्या तुम्ही काहीतरी रीमा. इथं डिजिट टाकले की तो म्हणेल नेम कॅन कंटेन ओनली अल्फाबेट. ऍड्रेस टाकते मी पोवई नाका, सीट टाकते सातारा. कॉन्टॅक्ट असं दिलं तर तो एरर देणार, मस्ट कंटेन 10 डिजिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 गेलं. देन rima@gmail.com आणि पासवर्ड 111. आता ते एनेबल झालं बघा. सबमिट. कळालं का? काही डाऊट आहे? सो इथं हा प्रोजेक्ट झालेला आहे.